चुडैल्याचे गोलगप्पे नुसतं नाव ऐकलं तरी अंगावर असा काटा येतो नाही का? ही एक अशी भयकथा आहे की जिने अनेकांची झोप उडवली आहे. पण आपल्याला माहीत आहे का की प्रत्येक भीतीदायक कथेमागे ना एक खास पद्धत असते, एक सूत्र असतं जे आपल्या मनात ती भीती निर्माण करतं. चला तर मग आज आपण नेमकं तेच सूत्र उलगडून पाहणार आहोत. कथेची सुरुवात होते फक्त एका वाक्याने, पण काय जबरदस्त वाक्य आहे ते. एका गावात एका चेटकिणीची सावली होती. म्हणजे बघा, प्रत्यक्ष चेटकीण नाही तर तिची सावली. धोका आहे जाणवतोय, पण तो अजून पूर्णपणे समोर आलेला नाही. खरं तर याच एका ओळीत कथेचं अख्खं रहस्य दडलेलं आहे. तर ही सावली गावात येण्याआधीचं आयुष्य कसं होतं? कारण बघा, प्रत्येक भयकथेची सुरुवात होते ती एका सामान्य आपल्यासारख्या जगातून. चला तर मग बघूया या कथेतलं ते जग कसं होतं. तर कथेच्या सुरुवातीला आपण भेटतो 3 सामान्य स्त्रियांना, रूपा, श्याम आणि सपना. आणि त्यांचं आयुष्य अगदी आपल्यासारखंच. नवऱ्याबद्दलच्या तक्रारी, रोजची कामं, तोचतोपणा. आणि हेच तर लेखकाचं पहिलं शस्त्र असतं नाही का? तो आपल्याला त्या पात्रांशी इतकं छान जोडून घेतो की जेव्हा त्यांच्यासोबत काहीतरी भयंकर घडायला लागतं ना, तेव्हा ती भीती थेट आपल्यापर्यंत पोचते. आणि मग या शांत, अगदी सामान्य आयुष्यात एका अनोळखी व्यक्तीची एंट्री होते. एक सुंदर पण तितकीच रहस्यमयी गोलगप्पेवाली. तिचं गावात येणं हीच तर ती ठिणगी आहे जी पुढे जाऊन संपूर्ण गावावर संकट आणणार आहे. आणि त्या गोलगप्पेवालीच्या येण्याने गावावर पसरलेली ती चेटकिणीची सावली आता हळूहळू गडद व्हायला लागते. इथूनच कथेला खरं वळण मिळतं आणि खऱ्या अर्थाने भीतीचा खेळ सुरू होतो. सगळ्यात पहिलं सावज ठरतात श्याम आणि सपना. त्या अचानक गायब होतात. पण त्याहूनही भयंकर गोष्ट काय घडते माहितीये? गाव त्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतं. अफवा पसरतात की त्या कोणासोबत तरी पळून गेल्या. म्हणजे बघा, धोका समोर उभा आहे पण त्यावर विश्वासच ठेवायचा नाही, हीच तर माणसाची सगळ्यात मोठी चूक असते. पण संकट फक्त स्त्रियांपुरतं मर्यादित नव्हतं. त्या दोघी गायब झाल्यानंतर आता गावातील पुरुष एकामागोमाग एक अगदी गूढपणे मरायला लागतायत. आता मात्र दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं. गावात आता भीती नाही तर अक्षरशः दहशत पसरली होती. आता सगळ्यांना हे कळून चुकलं होतं की ही काही साधीसुधी घटना नाहीये. गावात असं कोणीतरी आहे जे एक एक करून सगळ्यांना संपवतंय. जरा विचार करा, घरातही सुरक्षित नाही, बाहेरही नाही. ही जी असहायतेची भावना असते ना, तीच सगळ्यात जास्त भीतीदायक असते. आणि या सगळ्या घटनांमध्ये एकच व्यक्ती कॉमन आहे, ती गोलगप्पेवाली. कोण होती ही स्त्री? आणि या सगळ्या दहशतीमागे खरंच तिचाच हात होता का? आणि मग कथेला एक असं निर्णायक वळण मिळतं जिथे खरा चेहरा समोर येतो. आपली नायिका रूपा एक लहानसी पण अत्यंत महत्वाची गोष्ट पाहते. त्या गोलगप्पेवालीचे पाय उलटे होते. आपल्या भारतीय लोककथांनुसार उलटे पाय हीच तर चेटकिणीची खरी ओळख आहे. बस एका क्षणात रूपाचा संशय आता पक्क्या खात्रीत बदलला होता. आता सत्य कळल्यानंतर सामान्य माणूस काय करेल? घाबरून जाईल. पण रूपा ती घाबरली नाही. आणि इथूनच कथा तिच्या परमोच्च बिंदूवर पोहोचते. कारण आपली नायिका आता त्या दुष्ट शक्तीशी 2 हात करायला तयार झाली आहे. पण तिची ही लढाई अजिबात सोपी नव्हती. तिचा स्वतःचा नवरा दिनू, तोच तिच्यावर विश्वास ठेवत नाही. तो तिला वेडी समजतो. विचार करा, जेव्हा आपलं असं कोणीच ऐकत नाही, कोणी सोबत नसतं, तेव्हा एकट्याने उभं राहणं हेच तर खऱ्या हिरोचं लक्षण आहे. आणि रूपाने नेमकं तेच केलं. रूपा फक्त विचार करत बसली नाही, तिने एक धाडसी प्लॅन बनवला. ती स्वतःचा जीव धोक्यात घालणार होती. त्या चेटकिणीचा पाठलाग करणार होती आणि त्या मागचं सत्य शोधून काढणार होती, फक्त आणि फक्त आपल्या गावाला वाचवण्यासाठी. रूपाचा पाठलाग तिला थेट घनदाट जंगलात घेऊन जातो आणि तिथे तिला दिसते एक लपलेली अंधारी गुहा. कल्पना करा, त्या गुहेच्या तोंडाशी उभा असताना रूपाला काय वाटलं असेल. आत कोणतं भयंकर रहस्य तिची वाट पाहत असेल. गुहेच्या आतलं दृश्य तर अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारं होतं. गावातल्या सगळ्या गायब झालेल्या स्त्रिया, श्याम, सपना सगळ्या तिथे कैद होत्या. ती चेटकीण पौर्णिमेच्या रात्री त्या सगळ्यांचा बळी देणार होती. आणि सगळ्यात वाईट गोष्ट, गावाला वाचवायला आलेली रूपा स्वतःच तिच्या जाळ्यात अडकते. आता त्यांना वाचवणारं कोणीच उरलं नव्हतं. पण म्हणतात ना, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होतेच. जेव्हा सगळी आशा संपलेली असते, ठीक तेव्हाच कथेचा शेवटचा आणि निर्णायक अंक सुरू होतो. आणि त्याच क्षणी जेव्हा त्या चेटकिणीला वाटतं की आता ती जिंकली, तेव्हा गुहेच्या बाहेरून मशालींचा तेजस्वी प्रकाश आत येतो. रूपाचा नवरा दिनू संपूर्ण गावकऱ्यांना घेऊन तिथे पोहोचला होता. आता शिकारीचं शिकार बनणार होता.
गावकरी एकत्र येऊन त्या चेटकिणीला एकच गोष्ट सुनावतात, तू गावकऱ्यांना खूप त्रास दिला आहेस. या गोलगप्प्यांच्या बदल्यात आम्ही तुला सोडणार नाही. ज्या गावाला तिने इतके दिवस आपल्या दहशतीखाली ठेवलं होतं, तेच गाव आता तिच्या समोर एकजुटीने उभं होतं. आणि मग गावकऱ्यांचा सगळा राग त्या मशालींमधनं बाहेर पडतो. एकामागोमाग एक पेटत्या मशाली त्या चेटकिणीच्या दिशेने फेकल्या जातात आणि तिच्या किंकाळ्यांनी अख्खं जंगल दणाणून जातं. आणि अखेरीस ती दुष्ट शक्ती त्या आगीत जळून राख होते. दहशतीची ती काळी रात्र संपते आणि एक नवी, शांत सकाळ उगवते. कैद झालेल्या सगळ्या स्त्रिया आपल्या माणसांना पुन्हा भेटतात. रूपाच्या एका धाडसी पावलामुळे संपूर्ण गाव वाचतं आणि तिथे पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित होते. पण प्रत्येक भयकथेच्या शेवटी एक प्रश्न मागे राहतोच, नाही का? ती चेटकीण खरंच जळून राख झाली होती का? की वाईट शक्ती इतक्या सहजासहजी मरत नाहीत? काय माहीत, कदाचित तिची सावली अजूनही कुठेतरी कोणत्यातरी गावात एका नवीन कथेची वाट पाहत असेल. ह्यावर विचार नक्की करा.